श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथा सरिता या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. काल आपण शीतलताईंकडून एक अनुभव घेतलेलाच आहे, तो म्हणजे त्यांच्या घरामध्ये स्वामींची प्रतिमा कशा पद्धतीने आले त्याबद्दलचा. त्याहीपेक्षा तुमच्या मनाला चटका देणारा आजचा अनुभव आहे, कारण की ही गोष्ट त्यांच्या स्वतःपुरती नव्हती, तर ही वेळ आलेली होती त्यांच्या मुलांवरती. जेव्हा आपल्या जवळच्या सगळ्याच गोष्टी संपतात तिथं खरी होते चालू ती तुमची स्वामी भक्ती. आणि त्यांच्यावरती असा प्रसंग आला होता दिवाळीच्या वेळेस. तो काय होता आणि त्यामधून त्या कशा बाहेर पडल्या ह्या सर्व गोष्टी आपण आता त्यांच्याच तोंडून ऐकूया. चला तर मग आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया. नमस्कार. दिवाळीचे दिवस होते, नरक चतुर्थी होती. त्या दिवशी माझा मोठा मुलगा झोपेतून उठला. साधारण सकाळचे नाही दुपारचे 1 वाजले होते. जेवण वगैरे त्यांनी केलं आणि तो बोलला मम्मी मी माळ्यामध्ये जातो, म्हणजे शेतामध्ये जातो स्कूटीवरती. मुलं केवढी आहेत तुमची? माझा मोठा मुलगा 14 वर्षांचा आहे, छोटा मुलगा 9 वर्षांचा आहे. तर तो मला बोलला मम्मी मी शेतामध्ये जातो. त्याला ट्रॅक्टर चालवायचा होता. माझे सासरे पण घरी होते, ते पण त्याला बोलले तू जाऊ नको शेतामध्ये, रोड खूप म्हणजे ट्रॅफिक खूप असतं, त्यामुळे सासऱ्यांनी काळजी की नको जाऊ, की काहीतरी उद्योग होईल. हो, आणि त्याला जाताना सांगत होते की अरे जाऊ नको शेतात. हो, तर तो बाहेर गेला आणि त्याच्या छोट्या भावाला बोलवलं. तो म्हटला जा तू मम्मीला विचारून ये की आम्ही शेतात जाऊ का. तो आतमध्ये आला आणि त्याला छोट्या मुलाला बोलले की नका जाऊ, सणासुदीचे दिवस काहीतरी उद्योग करून घेता तुम्ही. तरी तो बाहेर गेला आणि त्याच्या मोठ्या भावाला सांगितलं की मला मोठी मम्मी, म्हणजे माझ्या मोठ्या जावेला त्याने विचारलं, असं सांगितलं की मोठी मम्मी मला बोलली की तू जा मळ्यात. हो, पण सावकाशी जावं एका साईडचे. ते दोघे गेले. 10 मिनिटांनंतर माझ्या डोक्यात काहीच नव्हतं. ते दोघे गेले. माझे सासरे मागून ओरडत पण होते, मीही लक्ष दिलं नाही की ते ओरडतात, राजला थांबतात, पण राजने काही ऐकलं नाही. तोही गेला आणि मी रूम मध्ये जाऊन बसते. त्याच्यानंतर मुलं गेल्याच्या नंतर 10 ते 15 मिनिटांनी मला मुलांच्या पप्पांचा फोन आला की अरे शीतल मुलांचा नाही राजचा ऍक्सिडेंट झालाय. तर तोपर्यंत तिच्या पप्पांना माहित नव्हतं की त्याचा छोटा भाऊ पण त्याच्यासोबत आहे म्हणून. हो, तर मी म्हटलं तर नाव शौर्य पण त्यांच्या बरोबर होता, माझ्या छोट्या मुलाचं नाव शौर्य आहे. हो, मग त्यांना पण भीती वाटू लागली की ज्यांनी फोन करून त्यांना सांगितलं त्यांनी फक्त एकाच मुलाचं नाव घेतलं, मग त्यांना भीती वाटायला लागली. मग ते मला म्हणले पटकन तू हॉस्पिटलमध्ये जा, त्यांना घेऊन कोणती तिसरी व्यक्ती येत आहे गाडीवरती. मी हॉस्पिटलमध्ये आम्ही जाऊन थांबलो. स्कूटीवरती माझी मुलं ती दोन्ही मागे बसून येत होती. माझ्या मुलांची ती अवस्था पाहून एवढी भीषण अवस्था होती ती मुलांची. आणि तो अपघात तुम्हाला त्या क्लिप्स आम्ही शेअर करू की माझ्या मुलांचा अपघात किती भीषण होता ते. हो, आम्ही डॉक्टरांकडे गेलो, आमचे फॅमिली डॉक्टर होते ते, त्यांनी नॉर्मल ट्रीटमेंट दिली, मुलं व्यवस्थित आहेत बोलली. हो, पण मुलांना बरंच लागलेलं होतं. आल्यानंतर दोघांचे सेम हात सेम ठिकाणी फ्रॅक्चर होते. म्हणजे ती एक गोष्ट अशी होती की ऍक्सिडेंट होत्यात, पण तो ऍक्सिडेंट असा होता की माझ्या दोन्ही मुलांचे लेफ्ट हँड फ्रॅक्चर होते आणि सेम ठिकाणी सेम फ्रॅक्चर होते. हो, आम्ही नंतर घरी मुलांनी जेवायला वगैरे घातलं. आम्ही सगळे टेन्शन मध्येच होतो, कारण का छोटा मुलगा थोडा स्टेबल नव्हता. आम्हाला वाटलं त्याला ब्रेनला वगैरे मार लागला असेल, तो थोडासा असं वेड्यासारखा करत होता. मग त्यांना एवढं त्यांच्या हातामध्ये पेन होत होतं की आम्ही 4 वाजता दौंडला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. हो, त्यावेळेस डॉक्टरने एक्सरे वगैरे काढले, ब्रेनचे स्कॅन केले. ब्रेनचे स्कॅन नॉर्मल आले, पण एक्सरे मध्ये पाहिलं तर दोन्ही हात त्यांचे सेम फ्रॅक्चर दिसले डॉक्टरना. डॉक्टर पण एवढे कन्फ्युज झाले की म्हणजे एवढं फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट एवढं भीषण होऊन दोघांचे पण सेम हात सेम ठिकाणी फ्रॅक्चर झाले. हो, एवढं म्हणजे एवढी भीषण अपघात झाल्यानंतरही ती मुलं बाकी कुठेही मेजर ऍक्सिडेंट मध्ये त्यांना झालेली दुखापत त्या मानाने खूप कमी होती. म्हणजे कुठेतरी ती मुलं त्या ह्याच्यामधून वाचली होती. मला तिथं म्हणजे आपण म्हणतो ना की पैशाच्या नंतर आपण खूप काही करू शकतो, काही गोष्टी टाळू पण शकतो, पण खरंच मला त्या ठिकाणी असा अनुभव आला की नाही आपली सेवा कुठेतरी कामी आली. तर मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की पैसा आपल्याकडे आहे आणि भरपूर असला तर एका लिमिटेड टाइम पर्यंत आपल्याला तो कामी येऊ शकतो, पुरू शकतो. पण ज्यावेळेस सगळेच मार्ग संपतात आपले अडचणीच्या वेळेस, की जिथं पैसाही कामाला येऊ शकणार नाही, तिथं जी तुम्ही मनापासून केलेली सेवा आहे, स्वामींविषयी असो किंवा इतर कोणत्याही देवाविषयी असो, ती तुम्हाला त्यावेळी नक्कीच कामी येईल. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे की माझी मुलं माझ्यासमोर आज एवढी व्यवस्थित आहेत, एवढ्या भीषण अपघातातून ती वाचलेली आहेत. त्याच्यामुळे मला तुम्हाला सर्वांना एकच सांगणं आहे की तुम्ही भक्ती करा, स्वामी सेवाच करा असं मी म्हणणार नाही, पण कोणत्याही देवाची एक भक्ती करा, पण ती मनापासून करा.
निस्वार्थपणे, त्याचं तुम्हाला फळ नक्कीच मिळणार. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की मी दैनंदिन जीवनामध्ये जी स्वामी भक्ती करत आहे ती मला आणि त्यातून आलेले अनुभव मला तुमच्याशी शेअर करता आले. कथा सरिता ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला खरंच खूप आनंद होत आहे की असे माझे बरेचसेच अनुभव आहेत. जशी मी 3 वर्षामध्ये स्वामी सेवेला आले आहे तसे मला खूप छान छान अनुभव आले. स्वामींनी मला खूप म्हणजे आमच्यावरती आलेल्या छोटे मोठे काही असू दे त्यातून खूप छान रीतीने आम्हाला छान पद्धतीने त्यातून त्यांनी बाहेर काढलेला. जे कोणी कथा सरिता या चॅनलला सबस्क्राईब केला असेल त्यांना मला एकच विनंती आहे की तुम्ही हा चॅनल कायम असाच पाहत राहा आणि तुम्हालाही माझ्यासारखे असे छान छान अनुभव येतील तेही तुम्ही शेअर करा, एवढीच मी तुम्हाला विनंती करते. श्री स्वामी समर्थ. तर या होत्या शीतलताई बोबडे. आपण ह्यांच्याकडून घेतलेले हे अनुभव त्यांनी मला बरेच दिवसांपूर्वी सांगितलेले होते, पण काही काळामुळे किंवा बाकीच्या व्हिडिओजमुळे मला ह्या गोष्टी एडिट करायला वेळ भेटला नाही. आज वेळात वेळ काढून मी तुम्हा सर्वांपर्यंत ह्या गोष्टी ह्याच कारणासाठी आणल्या की जग कितीही पुढे गेले तरी आपण भारतीय आणि आपल्या देवावरती असलेला विश्वास थोडा मात्रही कमी झालेला नाही. तुम्ही जसे बाकीच्या गोष्टी कमवत असाल, पैसा कमवत असाल, तुमच्याकडे गडगंज अशी संपत्ती देखील येईल, पण ह्या सगळ्यांसोबत तुमचा जमिनीवर असलेला पाय आणि देवावरती असलेली श्रद्धा ही कधीही कमी होऊ देऊ नका. कुठेतरी ह्याही गोष्टी तुम्हाला नक्की कामी येतात. जर तुम्ही देऊळ बंद हा जर पिक्चर पाहिला असेल तर त्यामध्ये जसं श्री स्वामी समर्थांनी नकळत त्याला प्रत्येक अडचणींमधून सावरलं, तसंच तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष स्वामी समर्थ नाही पण त्यांच्या रूपामध्ये जसं ताईंच्या बाबतीत आपण जी घटना घडली की तो वासुदेव आला आणि त्यांनी जी त्यांना मदत केली किंवा स्वामींची प्रतिमा घरात ऑटोमॅटिक त्यांच्याकडे कशी चालून आली हे आपण ह्या व्हिडिओमधून पाहिलं. तसं कदाचित आपल्याही आयुष्यामध्ये कोणीतरी स्वामी समर्थ नाहीत पण त्यांनी रूप घेतलेला एखाद्या व्यक्ती आपल्या आयुष्यात येईल आणि मदत करून जाईल हे तुम्हाला नंतरच समजेल. म्हणून नेहमी स्वामींवरती श्रद्धा ठेवा. आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. व्हिडिओ आवडला असतील तर चॅनेलला शेअर करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.